नमस्कार मंडळी, आज आहे संडे. बायको आता जस्ट आली बैठकीवरून आणि येताना मला कॉल केला काय पाहिजे आज मच्छीसाठी. तर आता येताना तिने आणले बांगडे आणि इकडे सर्व आता जेवणाची तयारी चालू आहे. इकडे आमच्या मॅडम जवळजवळ आता 15 वर्ष झाली चिकन मच्छी इकडे बघ. चिकन मच्छी काहीच नाही खात, काहीच नाही, अंडा वगैरे काहीच नाही खात. प्युअर व्हेज आहे. पण माझ्यासाठी आता येताना तिने बांगडे आणलेत. आता जस्ट आता आम्ही साफ करू इकडे. एवढं कसं काय कंट्रोल केलं? सुरुवातीला खायची ना तू? हो खायची ना. नंतर काय मनात एकदम हे आलं की काही सोडून दिले? इच्छाच नव्हती खायची. अच्छा. आपण सुरुवातीपासून खात आलोय, आम्हाला आवडतं, मी सोडणार नाही. आपण कोकणी आहे. कोकणी माणूस म्हटला की काहीतरी बुधवार असू दे, शुक्रवार असू दे, नाही रविवार, पण काहीतरी असलंच पाहिजे. आता तर मग आता सुरुवात करतोय जेवण वगैरे बनवायला. म्हणजे जेवण म्हणजे बनवणार आहे माझी वाईफच, मी जर तिथं व्हिडिओ काढणार आहे. मस्तपैकी मीठ मसाला लागण्यासाठी मसाले कापून घेतले मध्ये मध्ये येणे. हे कोकम आहे, कोकम थोडं हे भिजत घातलं आणि त्याच्यानंतर हे लगेच याला लावून टाकूया लगेचच. थोडंसं मीठ टाकून घेतो याच्यामध्ये. यस, वन तिखट. यस, बस झालं, जास्त नको ग बाय. हे सर्व माझ्यासाठी, हिच्यासाठी हे माझ्यासाठी, हे बायकोसाठी. वाव, बस बस बस. हे नकवा कोली नकवा, हे नकवा कोली नकवा. आता मसाला वगैरे सर्व लावून झालं आहे. थोडा वेळ आपण साईडला ठेवूया, या साईडला. थोड्या वेळाच्या नंतर फ्राय करायला घेऊया. चला, तर माझ्यासाठी संडेला आता मच्छी आला आणि हे आहे बायकोसाठी. बायकोसाठी स्पेशल. चला पटापट हिची पहिली तयारी करूया, नंतर बाकीचं सर्व आता हे या साईडला ठेवूया मॅरिनेट होण्यासाठी. मिक्स झाल्याच्या नंतर थोडा वेळ यांचे आमचे व्हेजवाले त्यांचं पटापट जेवणाचं करून घेऊया. चला, तर मग या साईडला वांग्याचं भरीत होणार आहे व्हेज लोकांसाठी, जी आहे ही. हे वांग्याचं भरीत चालू आहे इकडे, आणि इकडे डाळ वगैरे करायला ठेवलं आहे त्याने. मी थोडं वांगं वगैरे व्यवस्थित हे करून घेतो. चला, तर मग आता शेगडीवरती वांगं भाजून घेतलं, त्याच्यानंतर बारीक केलं, आणि त्याच्यानंतर टमाटर कापून घेतलं आहे, कांदा आहे, मिरची आहे आणि लसूण आहे, आणि हे शेंगदाण्याचा कूट आहे, आणि कढीपत्ता पण आता घेतलं आहे. चला मग व्हेजसाठी स्टार्ट करूया आपण. व्हेज मॅन, हे आहे व्हेज. कढीपत्ता वगैरे टाकून घ्यायचं. चला पटापट.
शेंगदाण्याचा कूट टाकून ठेवला त्याच्यामध्ये. हळद टाकून द्या थोडी. गरम मसाला, तिखट, आणि हे आता वांग टाकून देतो याच्यामध्ये. तेल वगैरे टाकून द्यायचं. मच्छी फ्राय करायचा टाईम झालेला आहे. आणि हे इकडे मच्छी मिक्स करून घेतली. त्याच्यानंतर इकडे रवा घेतला आहे, ते हळद तिखट वगैरे टाकून घेतलं आणि मीठ पण टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर या साईडला इकडे कढीपत्ता आणि लसूण वगैरे. चला तुम्हाला स्टार्ट केलं आहे गॅस. चला मॅडम कामाला लागलं आहे पटापट. इकडे अजून बरेच कामं, कपडे वगैरे धुवायचे अजून बाकी आहेत. त्यामुळे मॅडम थोडं टेन्शनमध्ये, थोडा आराम पण करत. एकच दिवस सुट्टी असते हिला पण. चला इकडे मिक्सअप करून झालं सर्व. ओके सर्व रवा मस्तपैकी टाकून दिलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे गरम तेल होते, तिकडे टाकून देऊया. या या नंतर झाकण ठेवायला लागेल ना मस्तपैकी. शिजणार ते याच्या आतमध्ये टाकतो. चला तर मग मच्छी आता इकडे सर्व टाकलं आहे तव्यावरती. थोडं तेल वगैरे सोडून द्यावे, थोडं 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 थोडं. थोडं टाकायचं तेल त्या साईडनी. गरम असेल
चला तर मंडळी आता जेवण वगैरे झालं. आता जेवणाची सुरुवात जस्ट करतोय आम्ही. इकडे सर्व इकडे बाहेर आणलं इकडे. चला तर मग भात आहे, डाळ आहे आणि वांग्याचं भरीत केलं आहे. आणि वाईफला म्हणजे बायकोला तांदळाची भाकरी खूप आवडते त्यासाठी केले. आणि सेम माझ्यासाठी पण एक केले. आणि इकडे मस्त आहे की फ्राय केलेली मच्छी, एक नंबर. चला चला स्टार्ट कर. चला वाडा पटापट. माझं थोडंसा हां थोडंसं दे मला, थोडंसं बिकॉज आज मच्छी आहे. मच्छी तुमच्या हाताने घ्या. काकडे खाणे